ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी जुडो प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली आहे। महिलांच्या 48 किलो वजनी गटात अस्मिता डेने कॅनडाच्या हायडी क्वाच हिचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं, तर पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात हर्ष सिंगने ऑस्ट्रेलियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं। राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये जुडो प्रकारात भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारी अस्मिता डे ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे। त्यापूर्वी मुष्टियुद्धामध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात भारताच्या प्रीती पवारने झांबियाच्या कॅथरीनचा 5-0 अशा एकतर्फी फरकाने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे। तिचं रौप्य पदक निश्चित झालं असून आता तिची नजर सुवर्ण पदकावर असणार आहे। तसंच मुष्टियोद्धा अंकुश पंघालनेही दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। तर विशाल टीके, अन्सा बाबू, राजेश रमेश आणि रजदीप कौर यांचा समावेश असलेल्या भारताच्या मिश्र 4x400 मीटर रिले संघाने 3 मिनिटं 20.98 सेकंद वेळ नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। दरम्यान राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत 4 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य असे एकूण 18 पदकांची कमाई केली आहे।